गुड मॉर्निंग। तर आज पण सकाळपासून ढगाळ वातावरण आहे, पाऊस अजून पडला नाहीये आज, तर दिवसाची सुरुवात झाली आहे। तर अंडा करी एकदम यम्मी दिसते आणि ते भाकरी भाकरीचं म्हणायला गेला तर घरात सगळ्यांना आवडते आणि वेदर तसा होता, मस्त ढगाळ आहे मी। तर अमितचं असं नाही की त्याला आवडते, बट तो असं पण नाही की तो खात नाही, तो एक टाइम खाऊ शकतो। पण अमोली तो खूप हॅप्पी असते ज्या दिवशी घरात भाकरी बनते। सो असा आहे आजचा दिवस सुरू झालाय। गुड मॉर्निंग। तर आज पण सकाळपासून ढगाळ वातावरण आहे, पाऊस अजून पडला नाहीये आज, तर दिवसाची सुरुवात झाली आहे। तर अंडा करी एकदम यम्मी दिसते आणि ते भाकरीचं म्हणायला गेला तर घरात सगळ्यांना आवडते आणि वेदर तसा होता, मस्त ढगाळ आहे मी। तर अमितचं असं नाही की त्याला आवडते, बट तो असं पण नाही की तो खात नाही, तो एक टाइम खाऊ शकतो। पण अमोली तो खूप हॅप्पी असते ज्या दिवशी घरात भाकरी बनते। सो असा आहे आजचा दिवस सुरू झालाय। गुड मॉर्निंग। वाजले सकाळचे 7। तर अमितला मी स्कूलला सोडून आता घरी जाते आणि आज वेदर खूप सुंदर आहे, तर छान धुकं पडलंय आणि मी आता चालली आहे घरी अमितला सोडून। आता सिग्नलला थांबले होते, मग म्हटलं चला छान धुकं सकाळची अमेरिकेतली सकाळ तुम्हाला पण दाखवूयात। हे बघा मस्त धुकं आहे। चॉकलेट मिल्क तुला थोडस दाखवून देते। तो अमोली आत्ता आली आहे स्कूलवरनं ना, पळाली, कुठे गेली? ए दरवाजा लाव। चला अमोली आली आहे स्कूलवर, तिची फरमाईश आहे। काय फरमाईश आहे अमोली? फरमाईश काय तुझी आजची? काय पाहिजे तुला? चला तर मॅगी, आणि मी आज एक रेसिपी पण करणार आहे, हे लावलं आहे इकडे। अमोली पळाली आहे तिकडे। अच्छा चला मग आज मी रेसिपी करणार आहे, ती पण इन्स्टंट पॉट मध्ये पहिल्यांदा। तर काय बनवणार आहे मी आज? तर आज मी बनवणार आहे पाया सूप, आणि हे ओके। अमोली आली, अमोलीने काही मेल चालल्या ते चेक करत होती। ती येता ती बाहेरून घेऊन येते, तिचं पार्सल होतं। आय थिंक तिने अमेझॉनवरनं मैत्रिणीसाठी बर्थडे गिफ्ट मागवलं आहे, तर ते पण आहे, ती ओपन करते। आणि जस्ट आता तिची फरमाईश होती की आज तिला मॅगी पाहिजे। आता गुरुवार आला, शुक्रवार आला की मुलं समजायला लागतात की अरे आला फ्रायडे किंवा आला वीकेंड, तर आज मला करून द्यावी लागेल मॅगी। ती म्हणते आई आज तू गुड मूड मध्ये आहे का? मी म्हटलं नाही असं काही नाहीये, मला फक्त मॅगी तुला करून द्यायची नसते। तर पाया सूप हे फक्त माझ्यासाठीच बनलं जातं घरात असं म्हणा, कारण आवर्जून म्हणजे जेव्हा अमित आणि अमोलीला चिकन खातात तेव्हा मग आवर्जून पाया आणतात माझ्यासाठी, कारण ते म्हणतात की स्वाती स्वतः खात नाही हा, पण माझ्यासाठी एकदम आवर्जून घेऊन येतात। तर चला मग आता मी आज तुम्हाला रेसिपी दाखवते इन्स्टंट पॉट मध्ये। तर अमोली आज तुझी आवडती भेंडीची भाजी पण केली आहे मी। कुठे गेली अमोली? तिकडे। सो ती पण खायची ना, तरी पण मॅगी पाहिजे तुला। सो आता मी हे बघा, सो प्रिपरेशन करून झालंय। भरपूर कोथिंबीर लागणार आहे आपल्याला, हे मी ऑलरेडी दाखवलं तुम्हाला। इथे लागणार आहे ओनियन, सो मी इथे ठेवून देते, ते तुम्हाला दिसेल इन्स्टंट पॉट, आणि तो लावला मी आता। ओके अच्छा, तर इथे मी आधी आपल्याला म्हणजे इन्स्टंट पॉट मध्ये मला स्टर फ्राय पण करता येतं। सो ओनियन आपल्याला परतवून घ्यायचं आहे, तर त्यासाठी मी इथे स्टर फ्रायचं, आणि आता सो हे बघा हे आहे भांड, आणि याच्यात आपण ओनियन घालतो, आणि तुम्हाला मी दाखवते। आधी तेल टाकते मी त्याच्यात, तेल काढायला विसरले मी, तो मी आता तेल टाकणार आधी, आणि ते छान तापू द्यायचं पहिले, आणि लागणार आहे हळद आणि मीठ। झालं, इतकं सिंपल आहे। म्हणजे भाजी पण करता यायचं, जसं आपण मटणाची करतो
किंवा डायरेक्ट तुम्हाला सूप मध्ये काही फ्लेवर हवा असेल तर तुम्ही याच्यातच मसाला वगैरे टाकू शकतात, तुमची चॉईस आहे. बट मी नाही टाकणार आहे, मला असंच सूप गरमागरम, कारण इव्हिनिंग टाइम आहे आणि इव्हिनिंगला मग ते जास्त हेवी होऊन जाईल मसाला वगैरे. तर फक्त सूप आज प्यायचा मूड आहे. हे बघ, आता मी ओनियन टाकणार आहे. सो ओनियन टाकलाय मी आणि आता आपण बाकीचे इन्ग्रेडियंट टाकूया. ओनियन नंतर हो अद्रक लसूण पेस्ट राहिली, छान परतवून घेते मी मस्त. अद्रक लसूण पेस्ट टाकलाय मी. एक टेबलस्पून इनफ झाली, थोडीशी जास्त टाकते. सो मी इथे टाकणार आहे टर्मरिक, आणि कोथिंबीर. सगळ्यात महत्वाचा पार्ट कोथिंबीर. आणि आता एकदा परत करतो. पाया हे बघा, आता फक्त मीठ आणि पाणी टाकायची गरज आहे. तर इथे एक ग्लास आणि थोडस इतकं टाकणार आहे पाणी. तर मी पाणी किती टाकणार आहे? पाणी मी कमीच टाकणार आहे, 1 ग्लास इनफ आहे. तर हे मी टाकणार आहे. हे मीठ स्वाद अनुसार. आता लीड बंद करायचं आणि ओके. आणि सो मी आता मला फक्त सूप बनवायचं आहे. तर इथे ऑप्शन आहे सूप. तर हे बघा, इथे सूपचं ऑप्शन आहे. तर हे मी आता हे कॅन्सल करेल. हे बघा ऑफ झालं, आपण सॉफ्टवेअर ठेवलं होतं. आता मी इथे हे सूपचं ऑप्शन आहे. तर इथे सूपला तिथे मी प्रेस केलं आणि आता वाट बघायची. किती मिनिट्स दाखवतो इथे? 30 मिनिट्स मध्ये रेडी होऊन जाईल. हे बघा, म्हणजे स्टार्ट झाला, टाइम स्टार्ट झाला. आणि आता भेटूयात सूप बनल्यावर. तोपर्यंत मी अमूलीची मॅगी करते. चला, मॅगी पाहिजे तुला पण? छान सांगितलं आई, तुझा आज गुड मूड आहे, मग तुम्हाला बनवून देशील मॅगी. इव्हन तिचं मी भेंडीची भाजी केली आहे तरी पण. बरं, तुला पण देईल चिनू. चला आता मॅगी बनवून घेते पटकन. सो पाणी गरम करायला, आता मॅगी झाली. आणि आता टाइम झाला आहे इन्स्टंट पॉट ओपन करण्याचा आणि सूप रेडी, मस्त गरमागरम. तर हे डिनर टाइमच्या वेळेस खूप इझी पडतं, छान 1 पॉट मील म्हणू शकता. जर तुम्ही बाकीचं काही खाणार नसाल, नुसतं सूप जरी तुम्ही 1 वाटी घेतली तरी भरपूर आहे. वाव. तर हे बघा, पाया सूप रेडी आणि खूप 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 छान दिसतंय. लुकिंग टेस्टी. आधीच आडवं झालेलं आहे. आडवं झालेलं आहे. झालं थोडंसं लांबून घ्या ना, झूम आउट करा ना एवढं.